यवतमाळच्या वणीमधून सभेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधलाय। कोळशाच्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होत असलेल्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त करत यावर 24 तासांमध्ये कारवाई करण्याचे कठोर निर्देश त्यांनी दिलेत। अधिकाऱ्यांनी तत्काळ उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलंय। मुंबईमधल्या चेंबूरमध्ये पुरुषांच्या शासकीय भिक्षुकी गृहामधल्या भिक्षुकांची मतदार यादीमध्ये नोंद असल्याचं उघडकीस आलंय। तब्बल 100हून अधिक भिक्षुकांची मतदार यादीमध्ये नोंद आढळल्यामुळे मोठी खळबळ निर्माण झाली आहे। या पुरुष भिक्षुक गृहामध्ये सध्या राहत नसलेल्या भिक्षुकांची नावं मतदार यादीमध्ये असल्यानं मनसेनं तीव्र भूमिका घेतली आहे। मनसेचे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी या शासकीय विश्राम भिक्षुक गृहामध्ये जाऊन मतदार नोंदी संदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। कोल्हापूरच्या हुपरी नगर परिषद निवडणुकीमध्ये चिन्ह वाटपावरून गोंधळ झालाय। निवडणूक निर्णय अधिकारी महेश खिलारे यांनी चिन्ह वाटपामध्ये फेरबदल केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलाय। आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी हुपरीमध्ये रॅली काढून निषेधही नोंदवलाय। तसंच नगर परिषदेच्या आवारामध्ये घोषणाबाजी केली आहे। दुपारी दिलेलं चिन्ह संध्याकाळी 5 वाजता बदलल्यामुळे गोंधळ उडाल्याचा आरोप मनसेनं केलाय। जागतिक पर्यटन स्थळ अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये नगरपालिकेची रणधुमाई पाहायला मिळते। महायुतीमधील 2 मित्र पक्षांमध्ये मोठी रस्सीखेच इथे आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांची या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी देखील आपले उमेदवार ताकदीनं या ठिकाणी उभे केलेत। एक नगराध्यक्ष पदासाठी 5 जण तर 20 नगरसेवक पदासाठी 61 जण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत आणि त्यामुळे महाबळेश्वर नगरपालिकेमध्ये महायुतीमध्येच मोठी चुरस पाहायला मिळते। गडचिरोलीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। माजी जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान जिल्हा महामंत्री गीताबाई हिंगे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। गडचिरोलीत आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय। गडचिरोलीमधल्या या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नव्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे। अकोल्याच्या हिवरखेडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश न झाल्यानं संतप्त झालेल्या दीपिका आणि राम मंगळे या सरपंच दाम्पत्यानं अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। दीपिका मंगळे या अकोट तालुक्यामधल्या बेलुरा गावच्या सरपंच आहेत, तर त्यांचे पती हे बेलुरा गावचे माजी सरपंच आहेत। गेल्या 20 वर्षांपासून बेलुरा गावामधून मंगळे यांची सत्ता आहे। दरम्यान मंगळवारी हिवरखेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेमध्ये त्यांचा भाजपात प्रवेश होणार होता, मात्र 500 समर्थकांसह तिथे जाऊ नये आमदार प्रकाश भारसाखळे यांनी भाजपात प्रवेश होऊ न दिल्याचा गंभीर आरोप राम मंगळे आणि दीपिका मंगळे यांनी केलाय। बीडच्या गेवराई नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 11 च्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालंय। दूरदाना बेगम सलीमुद्दीन फारुकी असे या महिला उमेदवाराचं नाव असून त्या राष्ट्रवादीकडून गेवराई नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होत्या, मात्र काल अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालंय, त्यामुळे या प्रभागातील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे। नाशिकमधल्या मनमाड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 ची निवडणूक स्थगितही झाली आहे। प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवणारे ठाकरे सेनेचे उमेदवार नितीन वाघमारे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यामुळे ही निवडणूक स्थगित झाली आहे। राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक स्थगित करण्याचे आदेश आलेले आहेत। तसंच धुळ्याच्या पिंपळनेर नगर परिषदेमधल्या प्रभाग क्रमांक 2 ची देखील निवडणूक स्थगित झाली आहे। पिंपळनेरच्या उमेदवार कुसुम पाथरे यांचाही मृत्यू झाल्यामुळे ही निवडणूक स्थगित झाली आहे। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बॉम्बे विरुद्ध मुंबई हा वाद उफाळून आलाय। IITच्या नावामधला बॉम्बे तसंच ठेवलंय, त्याचं मुंबई केलं नाही हे चांगलं झालं असं वक्तव्य नुकतंच केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी केलं होतं। त्यावर राज ठाकरेंनी मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप केलाय। मुंबई आणि हळूहळू MMR गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राज ठाकरे म्हणाले। तर IITचं नाव बॉम्बेवरून मुंबई करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवणार असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। तसंच तुमची मुलं ज्या शाळेत शिकली तिचं नाव काय असा टोलाही ठाकरेंना लगावण्यात आलाय। मी स्वतः देशाचे HRD मिनिस्टर आणि देशाचे प्रधानमंत्री या दोघांनाही पत्र लिहून ही विनंती करणार आहे की IIT बॉम्बेचं IIT मुंबई केलं पाहिजे। अर्थात हे सगळं करत असताना काही लोक सोयीस्करपणे आपल्या मुलांना ज्या शाळांमध्ये शिकवतात
त्याचं नावही बदललं पाहिजे अशा प्रकारची विनंती करत नाहीत, पण मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. आपण बॉम्बे हायकोर्ट बद्दलची टिप्पणी केलेली आहे, आपण तीच टिप्पणी बॉम्बे स्कॉटिश बद्दल करणार का? आणि जर आपली तीच टिप्पणी बॉम्बे स्कॉटिश बद्दल असेल, मग आपली मुलं ही बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकली होती, मग आपण मराठी शाळेमध्ये त्यांचा दाखला न घेता बॉम्बे स्कॉटिश मध्ये आपल्या मुलांना शिकवलं होतं, किंवा आपल्या मुलांनी 11वी मध्ये कॉलेजमध्ये मराठीचं ऑप्शन असतानाही जर्मन हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून जर्मन हा सब्जेक्ट निवडला होता. मग याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? आणि त्यामुळे ही दुटप्पीपणाची भूमिका आहे. किमान आपल्या मुलांचं ॲडमिशन हे बॉम्बे स्कॉटिशमध्ये नाही घेतलं, परंतु आपण किमान आपल्या तिसऱ्या पिढीचं म्हणजे नातवाचं ॲडमिशन हे बालमोहन विद्या मंदिरच्या मराठी शाळेमध्ये घ्याल अशी आमची अपेक्षा आहे. दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय. IIT मुंबईचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा अशी चर्चा झाल्याचं किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलंय. एकाने रंग बदलला, दुसऱ्याने बदलला, एकाने अर्धी गोल टोपी लावली, आता दुसरे छोटे भाऊ पण गोल टोपी, पण तरीही मुंबईत त्यांना काही स्थान मिळत नाही. म्हणून पुन्हा एकदा मुंबई वाद. अरे IIT बॉम्बे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही होतो, आम्हाला पटत नाही. आता माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. मी त्यांना प्रार्थना केली आहे की महाराष्ट्र सरकारने IIT मुंबई नावासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा. आम्हाला IIT मुंबई हवा आहे, आम्हाला हायकोर्टचं नाव पण मुंबई करून हवा आहे. राज्यामधल्या वाळू आणि इतर गौण खनिजांचं अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं पाऊल उचललंय. अवैध वाळूची वाहतूक करताना एखादं वाहन सापडल्यास त्याचा परवाना जागेवरच रद्द केला जाईल किंवा थेट निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार सरकारनं हा निर्णय घेतलाय. महसूल विभागानं या संदर्भातलं परिपत्रक जारी केलंय. पॅरिसमधल्या युनेस्को मुख्यालयामध्ये संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय. महाराष्ट्र शासनानं युनेस्कोच्या मुख्यालयाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट म्हणून दिला होता. काल युनेस्कोचे महासंचालक खालिद अल इनाय यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालंय. या प्रसंगी भारताचे युनेस्कोमधील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेत वेळोवेळी निर्देशही दिले होते. काल पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा क्षण तमाम भारतीयांसाठी अभिमानाचा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय. फडणवीसांनी युनेस्कोच्या संबंधित सर्व पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. यावेळी पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी केंद्राकडून 9,858 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा 2 अंतर्गत लाईन 4 म्हणजेच खराडी ते हडपसर ते स्वारगेट खडकवासला आणि लाईन 4A म्हणजे स्टॉप वारचे माणिक बागला मंजुरी मिळालेली आहे. पुण्यामधल्या मेट्रो विस्तारामुळे शहरामधल्या पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि दक्षिणेपासून उत्तरेपर्यंतचा प्रवास सुलभ आणि सुकर होणार आहे. प्रामुख्याने हडपसर मगरपट्टा परिसरामधल्या IT कंपन्या, औद्योगिक आस्थापनांबरोबरच बाजारपेठा आणि सर्वसामान्य पुणेकरांना याचा मोठा फायदा होईल. कल्याणपूरच्या बदलापूर आणि कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी बदलापूर कर्जत तिसरी आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी मिळाली आहे. बदलापूर कर्जत विस्तारित मार्गासाठी 1,324 कोटींचा निधी मंजूर झालाय. या रेल्वे मार्गाची प्रवासी क्षमता आणि गती वाढणार आहे आणि त्यामुळे कल्याण ते बदलापूर येथे जादा लोकल चालवण्यास मदत होईल आणि यामुळे लोकलची गर्दी कमी होण्यासही मदत मिळू शकते. राज्यामधल्या वाळू आणि इतर गौण खनिजांचं अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं पाऊल उचललंय. अवैध वाळूची वाहतूक करताना एखादं वाहन सापडल्यास त्याचा परवाना जागेवरच रद्द केला जाईल किंवा थेट निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.
मुंबईमधल्या भांडूप जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणारी तानसा जलवाहिनी बदलण्याचं काम मुंबई महापालिकेने हाती घेतलंय आणि त्यामुळे मुंबईमधल्या 3 आणि 4 डिसेंबरला 15% पाणी कपात केली जाईल। एकूण 14 प्रशासकीय विभागांमध्ये 3 डिसेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून गुरुवारी 4 डिसेंबरला सकाळी 10 वाजेपर्यंत पाणी कपात होईल। यामध्ये चर्चगेट, कुलाबा, गिरगाव, ग्रँट रोड, ताडदेव, मुंबई सेंट्रल, वरळी, प्रभादेवी, दादर, माहीम, धारावी, वांद्रे, सांताक्रूज, खार, विलेपार्ले, अंधेरी ते बोरिवली तर पूर्व उपनगरामध्ये कुर्ला, भांडूप विभागामध्येही पाणी कपात होईल। 26 नोव्हेंबर 2008 मुंबईच्या इतिहासामधला सर्वात कटू आठवणींचा दिवस। पाकिस्तानच्या अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी याच दिवशी मुंबईवर दहशतवादी हल्ला केलेला होता। मुंबई पोलीस आणि विविध सुरक्षा यंत्रणांनी त्या दहशतवादी हल्ल्याचा आपल्या प्राणाची पर्वा न करताना मुकाबला केला होता आणि उल्लेखनीय बाब म्हणजे अजमल कसाब सारख्या दहशतवाद्याला मुंबई पोलिसांनी जिवंत पकडलं होतं। त्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना अनेक पोलीस कर्मचारी आणि जवानांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली होती। त्यांच्या बलिदानाला काल 17 वर्ष झाली आहेत आणि त्यानिमित्तानं शहीद पोलीस अधिकारी आणि जवानांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन संचलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते। या मान्यवरांनी शहीद स्मारकाला पुष्पचक्र वाहून अभिवादन केलंय। मुंबईतल्या भांडूप जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणारी तानसा जलवाहिनी बदलण्याचं काम मुंबई महापालिकेने हाती घेतलंय आणि त्यामुळे मुंबईमधल्या 3 आणि 4 डिसेंबरला 15% पाणी कपात केली जाईल। एकूण 14 प्रशासकीय विभागांमध्ये 3 डिसेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून गुरुवारी 4 डिसेंबरला सकाळी 10 वाजेपर्यंत ही पाणी कपात होईल। अंजली दमानिया यांच्या अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दमानिया यांचा समाचार घेतलाय। अजितदादांच्या राजीनाम्यासाठी डोनाल्ड ट्रम्पला देखील जाऊन त्या भेटतील असं सूरज चव्हाण यांनी म्हटलंय। रिचार्जवाल्या ताई परत एकदा ऍक्टिव्ह झालेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये रिचार्जवाल्या ताई निवडणुकीच्या तोंडावरती जाणीवपूर्वक अजित दादावरती आरोप करण्यासाठी ऍक्टिव्ह करण्यात आलेल्या आहेत। उद्या मला वाटतं अजित दादांच्या राजीनाम्यासाठी डोनाल्ड ट्रम्पला सुद्धा त्या जाऊन भेटतील, कारण त्यांच्याकडे इतका मोठा रिचार्ज झालेला आहे। 2010 सालच्या दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर पुन्हा एकदा भारतामध्ये राष्ट्रकुल खेळांचा मेळा भरणार आहे। स्कॉटलंडच्या ग्लासगोमध्ये पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पोर्ट्सच्या आमसभेमध्ये 2030 सालची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतामध्ये होणार असल्याचे निश्चित करण्यात आले। भारतामधल्या अहमदाबाद शहरामध्ये ही स्पर्धा पार पडेल। महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यानं भारताची 2036च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची दावेदारी आणखी मजबूत होणार आहे। मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे मुंबईमधल्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरामधल्या 84 अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी आयोजित ई लिलावाकरता ऑनलाईन नोंदणी व अर्ज प्रक्रियेला 27 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे। तरी माहिती पुस्तिकेतील सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करावा असं आवाहन मंडळानं केलंय। म्हाडा मुंबई मंडळातर्फे 84 अनिवासी गाळे ई लिलाव नोंदणी व अर्ज प्रक्रियेला 27 नोव्हेंबर पासून प्रारंभ होईल। 24 डिसेंबर रोजी एकत्रितपणे निकाल जाहीर होईल। या पार्टीचा उद्देशच आहे गोरगरिबांच्या संघटनेसाठी लढणं हा आमचं ध्येय आहे आणि ज्यांनी या क्रूर हत्येने ज्या गोरगरिबांनी घर पाडण्याचं काम करतात तो संकल्प निश्चितच आम्ही तोडून हाणून पाडू। आम्हाला गॅरंटी आहे की गोरगरिबांच्या लढाईमध्ये आम्ही सामील होऊन त्या घरी न्याय देऊ ही आमची नैतिक जबाबदारी समजून आम्ही काम करतो। यावेळेस जे काय होत असेल ते थांबलं पाहिजे आणि गुंडगिरी कुठेतरी या नवीन मुंबईत होऊ नये अशा प्रकारची संकल्पना आमच्या मनामध्ये आहे। घनसोली सेक्टर 7 मधील 7 माथाडी कामगारांच्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या 2200 माथाडी कुटुंबांसाठी राबवण्यात आलेल्या पुनर्विकास प्रक्रियेमध्ये अत्यंत गंभीर अनियमितता, बेकायदेशीर कृत्य आणि गुन्हेगारी संगनमत झाल्याचा आरोप करत आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष महेश खरे यांनी सिडको उपनिबंधक कार्यालयावर धडक दिली आहे। जर माथाडींना हक्काचे घर मिळाले नाही तर आरपीआयच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय।
जालना जिल्ह्यामधल्या भोकरदन तालुक्यामधल्या नानसा गावामध्ये अवैध गर्भलिंग निदान करणारं रॅकेट उघडकीस आलंय। आरोग्य विभाग आणि जालना पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आरोग्य विभागाला मिळालेल्या माहितीनुसार गावामधल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये गर्भलिंग निदानाचा अवैध व्यवसाय सुरू असल्याचं समोर आलंय। माहितीच्या आधारे संयुक्त पथकाने छापा टाकून केशव गावंडे आणि सतीश सोनावणे या दोघांना अटक केली आहे। यापैकी एक आरोपी पॅथॉलॉजिस्ट असल्याचं समोर आलंय। बॉम्बे नव्हे मुंबईच आज सामना अग्रलेखामध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतलाय। जितेंद्र सिंह यांना मराठी जणांचे जोडे खावे लागतील। आता या जोडीमारीमध्ये भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची लोक सामील होतात का हे पाहावं लागेल, असं या अग्रलेखामध्ये नमूद करण्यात आलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली या सगळ्या संदर्भात भूमिका मांडल्यानंतर ठाकरेंची शिवसेना सुद्धा या प्रकरणी आता आक्रमक झाली आहे। जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्याचा फक्त निषेध करून चालणार नाही, तर जोडे मारो आंदोलन केलं पाहिजे अशी भूमिका अग्रलेखामधून मांडण्यात आली। ऑरीची ड्रग्ज प्रकरणी 5 तास चौकशी झाली आहे। ऑरीनं चौकशीमध्ये ड्रग्ज प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसल्याची माहिती पोलिसांना दिली आहे। मी ड्रग्ज घेतच नाही आणि त्यामुळे द्यायचा संबंध नसल्याचे ऑरीनं पोलिसांना सांगितलं आहे। महापालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीवर 1,500हून अधिक हरकती प्राप्त झाल्यात आणि त्यामुळे मतदार याद्यांच्या घोळाचा निपटारा करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे। मनपा कर्मचारी घरोघरी जाऊन मतदार यादीचं परीक्षणही करणार आहेत। राज्यभराप्रमाणे कोल्हापूरमध्येही मतदार यादीमध्ये घोळ झालाय आणि त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून यादी दुरुस्त करण्याची मागणी केली जाते। विशेष म्हणजे सतेज पाटील आणि धनंजय महाडिक या दोघांनी मतदार यादीबाबत एकमत व्यक्त केलंय। कोल्हापूर शहरामध्ये 19,000 मतदारांचा पत्ता सापडेना अशी स्थिती आहे। महानगरपालिकेच्या संभाव्य उमेदवारांची नावं देखील वेगवेगळ्या वॉर्डामध्ये सापडली आहेत। राज्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दुपार मतदारांचा मुद्दा गाजताना पाहायला मिळतोय। रोज नवीन आकडेवारी समोर येते। एकट्या मुंबईमध्ये आता तब्बल 11 लाख दुबार मतदार असल्याची माहिती समोर येते आणि त्याहून गंभीर म्हणजे एकाच व्यक्तीचे 103 ठिकाणी नाव असल्याचे समोर आलंय। नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुती एकत्र नसल्याचे दिसून आलं असून आगामी महापालिका निवडणुका देखील स्वतंत्र लढण्याचा निर्णय महायुतीने घेतलाय। समाधानकारक जागा वाटप न झाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी केल्याची माहिती महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाने दिली आहे। विटा नगर परिषदेची निवडणूक देखील नगराध्यक्षपदासाठी तिरंगी होत असून शिंदेची शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या 3 पक्षांमध्ये ही निवडणूक लढत होतीये। नगराध्यक्षपदाच्या निवडणूक पदासाठी या सर्वच पक्षांनी जोरदार प्रचारालाही सुरुवात केली आहे। शिंदेच्या शिवसेनेकडून आमदार सुहास बाबर तर भाजपकडून वैभव पाटील नेतृत्व करतायत। नगरपालिका निवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंगोली शहरामध्ये प्रचार सभा घेणार आहेत। भाजपचे उमेदवार नीता बाबाराव बांगर यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस हिंगोलीमध्ये येणार आहेत। हिंगोली शहरामधल्या महात्मा गांधी चौकामध्ये फडणवीसांची ही सभा पार पडेल। या सभेला देवेंद्र फडणवीसांसोबतच मंत्री अशोक उईके, मेघना बोर्डीकर देखील उपस्थित राहतील। महाराष्ट्राचे लाडके आणि यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या सभेला संबोधित करण्यासाठी येत आहेत। त्यांच्यासोबत आदिवासी कल्याण मंत्री आमचे उके साहेब आणि राज्याच्या राज्यमंत्री मेघना दीदी बोर्डीकर हे तिघही त्या सभेला संबोधित करण्यासाठी येत आहेत। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा आयोजित करण्यात आली आहे। मात्र अपेक्षित गर्दी न जमल्यामुळे चक्क शासकीय आशा आणि अंगणवाडी सेविकांना पाचारण करण्यात आलं। दादांच्या या प्रचार सभेला मोठ्या प्रमाणात मलकापूर तालुक्यामधल्या अंगणवाडी आणि आशा सेविकांना व्हॉट्सअपद्वारे मेसेज करून सभेला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच विरोधकांकडून मतदार यादीतील घोळाचा आरोप करत भाजपसह निवडणूक आयोगावर हल्लाबोल करण्यात येतोय। विरोधकांच्या या आरोपांनंतर निवडणूक आयोगानं त्यावर स्पष्टीकरण देत मतदार यादीतील घोळासंदर्भात सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी 27 नोव्हेंबरची मुदत दिली होती। मात्र आता निवडणूक आयोगाकडून सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यामधल्या अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी सोलापूर सत्र न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती। आपल्या उमेदवारीचा अर्ज बाद केल्यानंतर त्याच्या अर्जावरील अपील संदर्भातील सर्व बाजूचे युक्तिवाद न्यायालयामध्ये पूर्ण झालेत। न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उज्ज्वला थिटे यांचा अपील अर्ज फेटाळलाय। दरम्यान या निर्णयाविरोधात आम्ही उच्च न्यायालयामध्ये जाऊ अशी भूमिका उज्ज्वला थिटे यांनी मांडली।
न्यायालयाकडून त्यांनी जो निकाल दिला आहे तर त्याचा मी आदर करते आणि आता त्यांचा उद्या अंतिम निकाल जो आहे तो आल्यानंतर आता आम्ही हायकोर्टमध्ये जाऊ घेऊ. हायकोर्टामध्ये पण नाही जर आम्हाला हे वाटतं तिथेही आम्हाला जर अपयश आलं तर सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ आणि शेवटी तिथेही काय असेल तर परमेश्वराचा दरबार असतो. आम्ही अर्थाने तर देवाला आम्ही हात मारतोय. तर परमेश्वराला आम्हाला न्याय द्यायचा असेल तर तो देईल. पण आमचा संघर्ष हा थांबलेला नाहीये आणि अजिबात थांबणार नाही. दरम्यान उज्ज्वला तिठेंची याचिका जिल्हा न्यायालयानं फेटाळल्यानंतर अनगरमध्ये मोठा जल्लोष करण्यात आलाय. अनगर नगरपंचायतीसमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीड जिल्हा विशेष सत्र न्यायालयामध्ये सकाळी 11 वाजता सुनावणी. वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीबाबत निर्णयाची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराज येथे पारंपरिक समाजाला एका नवीन पद्धतीने आव्हान देत एक लग्न झालंय. वराच्या ऐवजी वधूच तिच्या सासरी लग्नाची वरात घेऊन आली आहे. संगीत, डीजे आणि शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये ही लग्नाची उलटी वरात सासरच्या दारामध्ये आली आहे. रस्त्यांवरून जात असताना पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली होती. हे दृश्य चर्चेचा विषय बनलंय. तनूच्या या वरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावरही वेगाने व्हायरल होतोय. लोक याला लिंग समानता आणि सामाजिक बदलाचं उदाहरण म्हणून पाहतायत. लग्न हा एक आनंदाची सुरुवात करणारा प्रसंग मानला जातो. पण उत्तर प्रदेशमधल्या हमीरपूर जिल्ह्यामध्ये 380 जोडप्यांच्या लग्नाचं आयोजन केलं होतं. पण यावेळी चिप्स आणि नाश्त्यासाठी लोकांमध्ये हाणामारी सुरू झाली. मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या सामूहिक विवाहामध्ये लूट करण्यात आली आहे. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एसटी महामंडळामध्ये पुढील 6 महिन्यामध्ये 8000 बसेस ताफ्यामध्ये दाखल होत आहेत. एसटी महामंडळासाठी ही मोठी आनंदाची बाब आहे. मात्र असं असलं तरी चालकांची कमतरता होणार असल्याची चिन्ह आहेत. एसटी महामंडळामध्ये सध्या परिस्थितीमध्ये जवळपास 21,000 चालकांची संख्या आहे. महामंडळामध्ये आता 16,000 गाड्यांचा ताफा दाखल होईल. ही गाड्यांची संख्या जवळपास 23,000पर्यंत पोहोचेल. मात्र दुसरीकडे चालकांची संख्या वाढणार नसल्यामुळे अडचणींचा सामना प्रशासनाला करावा लागू शकतो. टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची गुवाहाटी कसोटी 408 धावांनी गमावली आहे. भारताचा मायदेशातला हा आजवरचा सर्वात मोठा पराभव ठरलाय. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारतासमोर 449 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव अवघ्या 140 धावांमध्ये साठोपलाय. रवींद्र जाडेजाच्या 54 धावांच्या खेळीचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला खेळपट्टीवर फार काय तग धरता आलेलं नाहीये. दक्षिण आफ्रिकेच्या सायमन हार्मरनं दुसऱ्या डावामध्ये 6 फलंदाजांना माघारी धाडत दक्षिण आफ्रिकेच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं या मालिकेमध्ये 2-0 असं निर्विवाद वर्चस्व राखलंय. टेम्बा बबुआच्या दक्षिण आफ्रिकेनं गुवाहाटी कसोटीमध्ये जिंकून 25 वर्षांनंतर भारतामध्ये मालिका विजयाचा दुष्काळ संपवलाय. कोलकाता कसोटी पाठोपाठ गुवाहाटीतही दक्षिण आफ्रिकेनं भारताला धूळ चारली आणि ही मालिका 2-0 अशा फरकानं खिशामध्ये टाकली आहे. साल 2000 नंतर दक्षिण आफ्रिकेनं भारतामध्ये मालिका जिंकण्याची पहिलीच वेळ ठरली आहे. महत्त्वाचं म्हणजे कर्णधार टेम्बा बबुआच्या नेतृत्वामध्ये दक्षिण आफ्रिकेनं कसोटीमध्ये आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. बबुआच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत 12 कसोटी सामन्यांपैकी 11 सामने जिंकले असून एक सामना अनिर्णित राखण्यामध्ये त्यांनी यश मिळवले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दारुण पराभवानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रशिक्षक गौतम गंभीरनं या पराभवाची जबाबदारी स्वीकारली. संघातले अनेक खेळाडू नवे आहेत आणि ते अजून शिकतायत. पण आम्ही एक टीम म्हणून खेळलो. पण या पराभवानंतर बीसीसीआय जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल असं गंभीर यांनी म्हटलंय. मात्र यावेळी आपल्यावर होत असलेल्या टीकेवरही त्यांनी उत्तर दिलंय. मी तोच व्यक्ती आहे ज्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.